नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण उन्हाळी भुईमुगामधील तण व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनाविषयी माहिती घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा एका खताबद्दल माहिती देणार आहे की ज्या खतामुळे तुमचं उत्पादन जवळपास 30 ते 40% वाढणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भुईमुगाची पेरणी ही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान केली गेली पाहिजे। जसजसं पेरणीला उशीर होत जातो तसतसं उत्पादन घट होत जाते आणि जर पेरणी ही 15 जानेवारीच्या पूर्वी केली तर थंडीमुळे उगवण क्षमतेवर परिणाम होतो। त्यामुळे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा कालावधी उन्हाळी भुईमुग पेरणीसाठी एकदम योग्य आहे। भुईमुगाचे पीक 45 दिवसापर्यंत तण विरहित ठेवण्यासाठी 2 खुरपण्या 15 ते 20 दिवसाच्या अंतराने आणि 2 कोळपण्या 10 ते 12 दिवसाच्या अंतराने कराव्या आणि दुसऱ्या कोळपणीच्या वेळी कोळपणी ही थोडी खोलवर करावी जेणेकरून पिकाला चांगली भर बसेल। जर भुईमुग पिकामध्ये उगवणी पूर्व किंवा उगवणीनंतर एखाद्या तणनाशकाचा जर वापर केला तर खुरपणी करण्याची शक्यतोवर गरज पडत नाही। भुईमुग पिकामध्ये आऱ्या सुटू लागल्यानंतर म्हणजेच पेरणीपासून 35 ते 40 दिवसानंतर आंतर मशागतीचे काम करणे टाळावे। शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भुईमुगाच्या चांगल्या उत्पादनासाठी पेरणीपूर्वी एकरी 4 टन चांगले कुजलेले शेणखत शेतात मिक्स करून घ्यावे। रासायनिक खतामध्ये भुईमुगाला प्रति एकरी 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश द्यावे। यासाठी युरिया 22 किलो, SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट 125 किलो आणि 33 किलो MOP म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी टाकावे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर भुईमुग पिकाचं उत्पादन चांगलं पाहिजे असेल तर त्यासाठी रासायनिक खतासोबत जिप्सम हे खत 160 किलो 2 टप्प्यामध्ये टाकावे लागेल। पहिल्या टप्प्यात पेरणीच्या वेळी 80 किलो आणि दुसऱ्या टप्प्यात आऱ्या सुटताना 80 किलो हे खत द्यावे। भुईमुग पिकामध्ये चांगल्या उत्पादन वाढीसाठी जिप्सम हे खत देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण जिप्सम या खतामध्ये 24% कॅल्शियम आणि 18.6% गंधक म्हणजे सल्फर असते। या खतामुळे भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत खोलवर जाण्यास आणि शेंगा पोसण्यास चांगली मदत होते। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या भुईमुगाच्या पिकामध्ये तण व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करून चांगलं उत्पादन घेऊ शकता। आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।